नमस्कार. आज 9 फेब्रुवारी 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज. माननीय श्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने ॲडव्हर्टाईज स्किप करू शकता. पुढची बातमी आहे गोगोईंचा पाकिस्तानशी संबंध, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप काँग्रेस पक्षाध्यक्षांनी फेटाळला. ओके, ह्या गोष्टी काही आपल्यासाठी गरजेच्या नाहीत, स्किप करू शकता. नेक्स्ट न्यूज आहे 31 मार्चपर्यंत नक्षलवादाचा अंत. छत्तीसगडमधील आढावा बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. हे होणार आहे, त्यामुळे निश्चिंत राहा तुम्ही. इंटरनल सिक्युरिटीसाठी आपण ते सिलेबसमध्ये कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर पुढची बातमी आहे प्रकल्पांसाठी 1,00,000 हेक्टर वनजमिनींवर हरित हत्याकांड. लोकसभेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. पहा, आता मी जरी इथे आकडेवारी सांगितली तरी ते जास्त दिवस लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मार्चमध्ये तुमची एक्झाम असेल, बरोबर. मग डेव्हलपमेंट आणि जंगलतोड याबद्दल ही आकडेवारी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर प्लीज सर्वांनी ही आकडेवारी लक्षात ठेवायची किंवा तुमच्या नोटबुकमध्ये ही आकडेवारी लिहून ठेवा. याची जी PDF आहे वृत्तपत्राची आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी नुकतंच अपलोड केली आहे. तर प्लीज सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. पुढची बातमी आहे दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता, भारत मलेशियाचे आवाहन, सेमीकंडक्टर क्षेत्रासह इतर महत्त्वाचे 11 करार. प्लीज हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. इथला हे पहा, सेमीकंडक्टर क्षेत्र. ओके, इंडिया आणि मलेशिया या दोघांमध्ये जवळपास 11 करार झालेले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा करार म्हणजेच काय, डिझास्टर मॅनेजमेंटबद्दलचा करार आहे. जसं तुम्हाला माहिती असेल की अगदीच लास्ट इयरला म्हणजे 2025मध्ये श्रीलंकेमध्ये वादळ आलेलं होतं. मग त्यावेळेस कोण पुढे गेलेलं होतं? अगदीच इंडिया पुढे गेलेला होता किंवा इंडिया त्यांना मदतीसाठी पुढे धावून गेलेला होता, बरोबर आहे. इव्हन पहा, अगदीच ज्या वेळेस रशिया युक्रेन वॉर झालेला आहे, त्यानंतर सुदानमध्ये अगदीच त्यांचं गृहयुद्ध झालं, किंवा काँगोमधील एखादी सिच्युएशन असेल किंवा अन्य कुठेही, जसं इस्रायलचं वार पहा. ओके, जिथे जिथे सिच्युएशन वर्स्ट झालेली आहे ना, तिथे तिथे भारत देश स्वतः तरी म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना इव्हॅक्युएट करतोच, पण यासोबतच जे आपले आजूबाजूचे जे राष्ट्र आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना पण आपण तिथं सुखरूप घरी पोहोचवतो. ओके, मग हे इंडियाची ब्युटी आहे. मग आता यासोबतच आपण मलेशियासोबत पण करार केलेला आहे की जिथं जर तुमच्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे जर झालं काही, तर अगदी पहिल्यांदा तिथं कोण असेल तर मी तिथे नक्की येईन. त्यानंतर दुसरा करार अतिशय महत्त्वाचा पहा की हिंद महासागर आणि मलेशिया यामधील जी सुरक्षितता आहे त्या सुरक्षिततेचा पण आपण तिथं वाटा उचललेला आहे की बाबा मलेशियाला सिक्युअर आम्ही करणार आहोत, असं आपण काल वचन त्यांना दिलेलं आहे. ओके, आता पहा, अगदी मलेशिया का स्वतःची सुरक्षा करू शकत नाही का? तर बिलकुल करू शकतो. पण पहा, अगदी त्यांचा देश किती आहे, छोटासा आहे, व त्यांना स्वतःहून नेव्ही वगैरे ठेवणं हे थोडंसं कष्टिकच आहे ना. बेसिकली त्यांच्याकडे पण नेव्ही आहे, परंतु ते जास्त प्रमाणात नाही आहे, ज्यांचं लोकसंख्या वगैरे. जर तुम्ही इंडियाचं पाहिलात तर अगदीच आपल्याकडे बलाढ्य आहे व आपल्याला कदाचित ती गरज पण आहे. जसं की पहा, चायना त्यांचे हातपाय पसरत आहे, जसं श्रीलंकामध्ये हंबनटोटा पोर्टमध्ये. ओके, त्यानंतर पाकिस्तानमध्ये ग्वादार पोर्ट. ओके, मग अगदी तसंच हातपाय जसं चायना पसरत आहेत, मग ते आपल्याला मॅरिटाईम धोका आहे. मग यासाठी आपण काय करत आहोत, जे बाजूचे राष्ट्र आहेत, जे छोटे छोटे शेजारी राष्ट्र आहेत ना, त्यांना स्वतःची आर्मी किंवा जी नेव्ही आहे ती मेंटेन करणं होत नाही. मग तिथं भारत देश काय करत आहे, अशा पद्धतीने ॲग्रीमेंट करत आहे व त्यांना सिक्युरिटीज बाबत तिथं आपण शाश्वती देत आहोत. जेणेकरून पहा, आपण जर सिक्युरिटीची तिथं शाश्वती दिली ना तर ते चायनाकडे जाणार नाहीत. अन्यथा आपण जर शाश्वती त्यांना दिली नाही तर ते चायनाकडे जातील व चायनाला आपल्याकडे धोका तिथं जास्त निर्माण होईल. मग हे अगदीच पहा, डिप्लोमसीचा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मग या नात्यातून आपण असे जवळपास पहा 11 करार केले आहेत व सर्वात महत्त्वाचं या सगळ्यांमध्ये सेमीकंडक्टर सोबत पण काय केलं आहे, आपण करार केला आहे. आता सेमीकंडक्टरचा करार काय आहे तर तुम्हाला माहिती असेल की या वर्षीच्या बजेटमध्ये आपण काय केलेले आहेत, तर चायनामधून जे रेअर अर्थ मॅग्नेट्स वगैरे आहेत त्यांच्यावरती आपण 0 कस्टम ड्युटी लावलेली आहे, बरोबर. 0 कस्टम ड्युटी लावल्यानंतर आपल्याकडे काय सेमीकंडक्टर किंवा जे चिप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे त्याला इथं चालना मिळेल, बरोबर. मग सेमीकंडक्टर किंवा चिप जे निर्मिती आहे आपल्या देशामध्ये त्याला चालना मिळाल्यानंतर आपण काय करू शकतो, अगदी आपल्या आजूबाजूचे जे राष्ट्र आहेत त्यांना पण आपल्या व्यवसायामध्ये तिथं काय करू शकतो, इन्क्लूड करून घेऊ शकतो. मग आपण तेच केलेलं आहे. त्यांना म्हटलेलं आहे मलेशियाला की बाबा तुम्ही स्वतःहून तिथं फॅक्टरी वगैरे लावू नका, तर आम्हीच तुम्हाला मदत करतो तिथं नक्की. ओके, म्हणजे जेणेकरून पहा, मलेशिया ही बाजारपेठ पण आपल्याला प्राप्त होईल व आपले संबंध पण चांगले सुद्धा असतील. मग याच कारणासाठी हे सेमीकंडक्टर पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे व याबद्दल एक द हिंदूला आर्टिकल आलेला आहे, त्यासाठी म्हणतोय मी प्लीज हा पॉईंट थोडासा तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे की सेमीकंडक्टर क्षेत्र. ओके, सेमीकंडक्टरवर यावर्षी 2026 जे बजेट आहे यामध्ये पण चर्चा करण्यात आलेली आहे व जिथे जिथे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जात आहेत तिथं सेमीकंडक्टर हा इश्यू येत आहे, बरोबर. त्याच्यानंतर पहा, फेब्रुवारी महिन्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक परिषद होणार आहे आपल्या भारत मंडपमला. मग तिथे देखील हा
नेमका इश्यू हाच उचलेल की सेमीकंडक्टर क्षेत्र किंवा जे चिप्स आहेत. ओके, मग त्या चिपबद्दल पण आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक बैठक होणार आहे. मग त्या बैठकीमध्ये हे नक्कीच पॉईंट आणखीन पुढे घेऊन जातील. परंतु आज घडीला सेमीकंडक्टर असू द्यात किंवा जे मॅन्युफॅक्चरिंग चिप आहेत, ओके, त्याबद्दल आपल्याला द हिंदूच्या आर्टिकलमध्ये चर्चा करायची. त्यामुळे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा. डन. त्याच्यानंतर पुढे जिल्हा परिषद पंचायत समित्यांत कोणाची बाजी प्रश्नचिन्ह आहे. पहा, 12 जिल्हा परिषदांचा आज निकाल लागणार आहे. ओके, पुढची बातमी, जिल्हा प्रशासनाचा निर्णय, पायाभूत सुविधांचे काम प्रगतीपथावर, भीमाशंकर मंदिर महाशिवरात्री दरम्यान बंद असणार आहे. ओके, सर्वांना माहिती आहे. आता पहा, 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आहे व अगदीच पहा पुढल्या वर्षी आपल्या नाशिक येथे कुंभमेळा आहे. मग या कारणानिमित्त आपल्याला पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. ओके, ही पण माहिती अगदी परीक्षेला येणार नाही, परंतु आपल्याला माहिती असणं गरजेचं त्यानिमित्ताने. पुढची बातमी आहे, कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या, पॅन इंडियाच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर. आता ही बातमी ना निबंधामध्ये किंवा GS3 ही बातमी तुम्ही नक्की लिहू शकता. ओके, तर हे पॅन इंडिया काय आहे, तर पेस्टिसाइड ॲक्शन नेटवर्क ऑफ इंडिया. पेस्टिसाइड ॲक्शन नेटवर्क इंडिया हे NGO तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, पॅन इंडिया म्हटल्यानंतर अगदी पूर्ण भारत असं पण होऊ शकतं आज तसा, परंतु पेस्टिसाइड ॲक्शन नेटवर्क इंडिया हे NGOसाठी लक्षात ठेवा तुम्ही. ओके, कीटकनाशकांसंदर्भात आहे हे. त्यानंतर पहा, 8 वर्षापूर्वी कीटकनाशक फवारणीतून विषबाधा होऊन 22 शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. ओके, हा पण डाटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस निबंध वगैरे येतील ना शेतीमधील समस्या, त्यावेळेस हा पण तुम्ही नक्की लिहू शकता ना. ओके, त्यासाठी प्लीज हे जे मी हायलाईट केलेलं आहे ते स्क्रीनशॉट किंवा तुमच्या नोटबुकमध्ये ते नोट डाऊन करून ठेवायचं आहे. बाकी पहा, अगदी आर्टिकल वगैरे काही महत्त्वाचे नाही आहेत. त्यानंतर मेरी मर्जी, म्हणजे अगदी डोनाल्ड ट्रम्प म्हणत आहेत अशा पद्धतीने आहे हे संपादकीय. पहा, मी कालच्या पण न्यूजपेपरमध्ये म्हटलेलं होतं. आता पियुष गोयल यांनी पत्रकार परिषद करत आहेत, बरोबर आहे, पण पत्रकार परिषद केल्यानंतर पण पहा आपल्याला अधिकृत जे डॉक्युमेंट आहेत ना ते प्राप्त झालेले नाही आहेत. ओके, सध्याला आता फायनल ड्राफ्ट चालू आहे, पण पियुष गोयल यांनी काल काय म्हटले की बाबा 4 ते 5 दिवस नक्की लागणार आहेत फायनल ड्राफ्ट जरी प्रकाशित झालेलं असलं. पण डोनाल्ड ट्रम्प उतावीळ एवढे झालेले आहेत की त्यांनी डायरेक्टली लगेच ट्विट करत करत सांगत आहेत की बाबा आम्ही एवढं केलो. ओके, आता पहा, जो मला माहिती असेल की आपण रशियाकडून तेल का आयात करतो किंवा व्हेनेझुएलाचं जे तेल आहे ते आपल्यासाठी योग्य नाही आहे. मी मागच्या लेक्चर्समध्ये ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, बरोबर. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही की काय आहे तर 4 फेब्रुवारीचं तुम्ही माझं लेक्चर पाहू शकता. त्यामध्ये मी इंडिया आणि USची जी डील झालेली आहे, ट्रेड डील, त्याबद्दल चर्चा केली होती. ओके, मग आता वापस या तुम्ही पहा, त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये आपण बोलत होतो की रशियाकडून तेल घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे किंवा पहा ते आपल्यासाठी अगदीच स्वस्तमध्ये पण मिळणार आहे. पण आता ज्यावेळेस आपण पियुष गोयल यांना विचारलं की बाबा रशियाकडून आपण शून्यच तेल आयात करणार आहोत का, म्हणजे याच्या पुढे आपण आता रशियाकडून तेल आयात करणारच नाही का, असा ज्यावेळेस प्रश्न त्यांना आपण केला ना, त्यावेळेस त्यांनी काय म्हणले, उत्तर दिले की मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला तुम्ही जाऊन विचारा, मला नाही विचारू का. म्हणजे ते कॉमर्स मिनिस्टर आहेत. ओके, वाणिज्य मंत्री असताना पण त्यांनी तशा पद्धतीने उत्तर दिलं की नाही मला माहिती नाही, तुम्ही जाऊन त्यांना विचारा. मग आपण जर त्यांच्याकडे गेलो, एस जयशंकर यांना जर विचारलं, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल्सकडे विचारलं की बाबा खरंच आपण रशियाकडून तेल आयात करणार नाही आहे का, पूर्ण शून्य करणार आहोत का, मग ते काय म्हणतील की वाणिज्य मंत्र्यांना हा प्रश्न विचारणार. मग हे इकडून इकडे अशा पद्धतीने होणार आहे. एकीकडे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि दुसरीकडे वाणिज्य मंत्रालय, या दोन्हीमध्ये आपल्याला फिरवतील. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जर पाहिलं तर ते ट्विटवर ट्विट करत आहेत व ते काय म्हणत आहेत की अगदीच रशियाकडून इंडिया तेल खरेदी करणारच नाही आहे, 0 खरेदी करणार आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. व ही तेल खरेदी 0 झालेली आहे का नाही यासाठी पहा त्यांनी कमिटी पण बसवलेली आहे. ओके, म्हणजे परत आपल्यावरती ते टॅरिफ वगैरे लावू शकतात. ओके, जर आपण खरेदी 0 केली नाही तर काय होईल पहा, परत त्यांची जी समिती आहे ती समिती बसवलेली आहे त्यांनी. मग ती समिती आपल्याला परत एकदा चेक करत राहील की बाबा यांनी खरंच तेलाची किमती जी आहे ती 0 केलेली, रशियाकडून तेल यांनी 0 केलेलं आहे का नाही. जर त्यांना आढळलं की आपण 10% किंवा 15% जरी ते रशियाकडून तेल घेत आहोत तर लगेच आपल्यावरती काय करतील पहा, ते टॅरिफ लावतील. मग हे थोडीशी समस्या आहे व आपल्या सॉव्हरेनिटीला थोडंसं धोका तुम्हाला वाटत आहे ना की बाबा आपला भारत देश हा सॉव्हरेन नेशन आहे, बरोबर, आपण आपले निर्णय स्वतंत्र घेऊ शकतो, बरोबर आहे. पण आपल्यावरती दबाव आणला जात आहे इथे. ओके, अमेरिकेमार्फत आपल्यावरती दबाव आणला जात आहे, तू जर असं नाही केलास तर मी तुझ्यावरती जास्त टॅक्स लावतो. मग हे कुठेतरी ना चुकत आहे. ओके, मग आता पाहूयात आपले जे डिप्लोमॅट्स आहेत त्याबद्दल नक्कीच काम करत आहेत. पहा, आपण याबद्दल जास्त टीका वगैरे करायचं नाही, फक्त शेतकऱ्यांसाठी किंवा शेती क्षेत्र आपलं ओपन करायचं नाही याबद्दल आपण चर्चा केली होती. 4 फेब्रुवारीचं तुम्ही लेक्चर पाहून घ्या, त्यामध्ये मी शेती
किंवा जे कृषी सेक्टर आहे ते ओपन का करू नये याबद्दल भरपूर डिटेलमध्ये आपण चर्चा केली होती. शक्य झालं तर तुम्ही 4 फेब्रुवारीचं लेक्चर करा. यासोबतच पहा प्लीज बी रेग्युलर. आता बाकीच्या ज्या न्यूज आहेत, आता हे जे आर्टिकल आहे ना याला मी खूप डीपमध्ये घेतलेलं आहे, पण आता घेत नाही का, तर आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके डन. त्याच्यानंतर पहा आजचं लोकसत्ता इथं संपतं. बाकी अन्य एकही न्यूज कामाची नाही आहे. त्याच्यानंतर पहा द हिंदूमध्ये आपण पाहूयात. द हिंदूमध्ये पण तेच आहे. पहा काल विचारण्यात आलं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना, मग त्यांनी म्हटलं की एक्सटर्नल अफेअर्सकडे तुम्ही विचारू शकता. म्हणजे ते आपल्यासाठी जास्त आता आवश्यकतेचं नाही आहे, म्हणजे एकूण एकाच्या कोर्टामध्ये ते आपल्याला फिरवत आहेत फक्त. ओके थांबा थोडंसं, 4-5 दिवसानंतर ज्यावेळेस आपल्याकडे ड्राफ्ट येईल ना त्यावेळेस द हिंदू आहे किंवा लोकसत्ता आहे ते नक्कीच चर्चा करणार आहेत, निश्चिंत राहा. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियामध्ये आहेत व मलेशियामध्ये आपण 11 ॲग्रीमेंट साईन केलेले आहेत. याची चर्चा आत्ताच आपण केलेली आहे. ओके स्किप करू शकता. त्याच्यानंतर आता ना डायरेक्टली आपण आजचं एडिटोरियलकडे पाहूयात. एकच एडिटोरियल अतिशय महत्त्वाचं आहे. पहा अगदीच लास्ट वीकमध्ये एक घटना घडली. 4 फेब्रुवारी 2026 रोजी उत्तर प्रदेशमध्ये 3 मुलींनी आत्महत्या केली. पहा बेसिकली त्या 12, 14 आणि 16 वर्षीय होत्या त्या मुली तिन्ही. व पहा त्या तिन्ही मुली म्हणजे अगदी बहिणी होत्या. त्या तिघींनीही कोरियन गेमच्या माध्यमातून किंवा त्यांना एक टास्क देण्यात आलं होतं त्याच्या माध्यमातून त्यांनी आत्महत्या केल्याचं ज्यावेळेस निष्पन्न झालं पहा पोलिसांच्या पहिल्या चौकशीमध्ये, की लगेच सोशल मीडियावरती अगदी बालकांनी किंवा चिल्ड्रननी सोशल मीडियाचा यूज करावा का नाही करावा याबद्दल अगदीच तज्ज्ञ लोकांनी तिथं बैठक वगैरे बसली. पहा व तशा पद्धतीने ट्रेंडिंग चालू होतं. ओके म्हणजे खऱ्या अर्थाने बसली नाही तशी बैठक, परंतु पहा प्रत्येक व्यक्ती तिथं एकदम PhD स्कॉलर वगैरे होत होता व स्वतःचे ओपिनियन तिथं देत होता. व त्यातूनच पहा सगळेजण म्हणत होते की बाबा सोशल मीडिया बॅन करा. ओके व अतिशय आयरॉनिक म्हणजे गोष्ट म्हणजे पहा सोशल मीडियावरती बसून ते म्हणत होते की सोशल मीडिया बॅन करा. हे चुकतं थोडंसं, पण पहा अगदी ते काय म्हणत होते की सोशल मीडिया बॅन करा, पण सोशल मीडिया बॅन करू नये आपलं हे आर्ग्युमेंट असेल. आता तुम्ही पण नक्कीच वेळोवेळी आपल्याला स्टँड वगैरे घ्यावा लागतो, पण अगदी आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्टँड काय घ्यायचा आहे की सोशल मीडिया चिल्ड्रनला बॅन करू नये. आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल पहा की 2024मध्ये ऑस्ट्रेलियाने कानून केला. ओके म्हणजे बिल पारित केलं त्यांनी व 2025 पासून अगदी डिसेंबरपासून ते लागू झालेलं आहे, अंमलबजावणी त्याची चालू झालेली आहे ऑस्ट्रेलियामध्ये. ओके त्यानंतर स्पेनने पण तेच कायदा केलेला आहे. पहा तर ऑस्ट्रेलियाचा कायदा काय सांगतो की 16 वर्षाच्या कमी जे बालक असतील त्यांना सोशल मीडियाचा वापर करता येणार नाही किंवा त्यांनी त्यांचं लॉग इन वगैरे तिथं करू शकणार नाहीत, असा तिथं कायदा बनवण्यात आला ऑस्ट्रेलियामध्ये. त्यानंतर स्पेननी पण हा कायदा लागू केलेला आहे. मग आपल्याला परीक्षेला प्रश्न जर विचारला किंवा इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं की आपल्या देशात पण असं काहीतरी करायला पाहिजे का की सोशल मीडियावरती बालकांना आपण ब्लॉक करूयात किंवा त्यांना लॉग इन करता येऊ नये, असं काही करता येतं का? असं नक्कीच तुम्हाला जर प्रश्न विचारण्यात आला ना तर तुम्ही इथं स्टँड घेऊ शकता की नो. आता इथं थोडंसं निगेटिव्ह वाटेल तुम्हाला, पण पॉझिटिव्हली आपल्याला पुढे गेल्यानंतर लगेच लक्षात येणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे पहा प्रायव्हसी. ओके तुम्ही कसं चेक करणार आहात की हा व्यक्ती 16 वर्षाच्या खालचाच आहे म्हणून? तुमच्याकडे काही चेक अँड बॅलन्स वगैरे तिथं आहे का? जर असेल व पहा तुम्ही जर गव्हर्नमेंटची ID घेतलात किंवा तो व्यक्ती शिकतच आहे का शाळा हे जर चेक करायचं बघितलात किंवा फेशियल रिकॉग्निशन वगैरे जर टेक्निकचा वापर केलात ते राईट टू प्रायव्हसीचं हनन होतं व आर्टिकल 21 आपल्याला त्याची परवानगी देणारच नाही. बरोबर आहे, फंडामेंटल राईट तुमचा तिथं व्हायलेट होतो. त्यामुळेच पहा 2016च्या पूर्वी जर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्यापैकी पहा फेसबुकचा यूज म्हणजे 2015, 14, 12 वगैरे त्या दरम्यान केला असेल, म्हणजे अगदी कीपॅडच्या मोबाईलवर पण पूर्वी फेसबुक चालायचं बरोबर, त्यावेळेस ना आता हे व्यक्ती आहेत पहा अपर गुप्ता यांच्यावरती ना अशा पद्धतीने एक चौकोनी डब्बा यायचा. तुम्ही अगदीच पाहिला असाल पहा ग्रुप फोटोमध्ये वगैरे ते बेसिकली यायचं, तर ते होतं फेशियल रिकॉग्निशन. ओके फेशियल रिकॉग्निशन म्हणजे हा व्यक्ती इथं आहे, तर अगदी तुम्ही जर दुसऱ्या फोटो जर पाहिलात ना तर त्यामध्ये पण ते डायरेक्टली ओळखायचं. आता गुगल फोटोजमध्ये ते फक्त आपल्या प्रायव्हसीबद्दल वर्क करतं, परंतु फेसबुकने हे पूर्वी फेशियल रिकॉग्निशन त्यांच्याकडे होतं हे टेक्निक, पण फेसबुकला अगदीच ज्यावेळेस राईट टू प्रायव्हसी वगैरे आला ना त्यावेळेस हे सर्व बंद करावं लागलेलं आहे फेशियल रिकॉग्निशन. मग आता प्रॉब्लेमच ते होतं पहा. किंवा तुम्ही पण पाहू शकता जे मोठे सेलिब्रिटीज वगैरे आहेत पहा ते पण आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरती वगैरे इमोजी वगैरे लावून तशा पद्धतीने सोशल मीडियावरती टाकतात. का टाकतात? तर युरोपियन युनियनचे कायदे आहेत तसे की बाबा तुम्ही जर तसं जर नाहीत केलात ना तर जे बालक आहे त्याचं फेशियल रिकॉग्निशन तशा पद्धतीने मशीन लर्निंग तिथून त्यापासूनच तयार होते. ओके मग पहा आपलं जसं बालक वाढत जाईल तसं सोशल मीडियावरती जे डाटा सेंटर्स आहेत
फेसबुकचे असू द्यात किंवा अन्य एखाद्या कंपनीचे जसं अमेझॉनचं वगैरे आहे, ते काय करतील, आपलं प्रोफाईल तिथं तयार करतील. व प्रोफाईल तयार करण्याबरोबरच ते कोणतं वस्तू तिथं विकत घेतं, त्याची आयडियोलॉजी कोणती आहे, हे सर्व तिथं चेक केलं जाईल. व तुम्हाला माहिती असेल 2016मध्ये इलेक्शन, अगदी रशियाने इलेक्शन त्यांचे हे केलेले होते, मॅनिप्युलेट केले होते अमेरिकेचे. कशाच्या बेसिसवर, तर सोशल मीडियाच्या बेसिसवरच त्यांनी मॅनिप्युलेट केलं होतं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना राग आहे रशियाचा. ओके, थोडंसं मी विस्तारित करतोय, परंतु तुम्हाला लक्षात घ्या की हे समस्या येतात. मग अगदी जर तुम्ही म्हटलात ना की आपण 16 वर्षाच्या लहान मुलांना आपण काय करूयात, सोशल मीडिया बॅन करूयात, म्हणजे सर्व काही सुटसुटीत होईल, असं तुम्हाला वाटतं तर बिलकुल तुम्ही चुकीचे आहात. आता जसं पहा, आता अगदी 16 वर्षाच्या खालचा जो मुलगा आहे तो एकदम लट्ट झालेला आहे. व आपल्याला माहिती आहे या बजेटमध्ये पण या वर्षीच्या इकॉनॉमिक सर्वेने पण चर्चा केलेली आहे की भारतातील 24% पुरुष काय आहेत, लट्ट झालेले आहेत व 23% महिला या लट्ट झालेल्या आहेत. मी चार्जर चालू नव्हता केला व अचानकच लॅपटॉप शटडाऊन झालं, पहा, सॉरी फॉर दॅट. व आता परत रेकॉर्डिंग करत आहे मी. हां, तर आपण पॉईंट काय चालू होता व आणखीन एक मुख्य सूचना. तर आता 10:06 झालेले आहेत पहा, व लाईट नसल्यामुळे ॲटोमॅटिकली शटडाऊन झालेलं ते. ओके, सॉरी फॉर दॅट. पण आज थोडंसं लेट होईल, पण डेली बेसिसवर ना 10च्या आत तुम्हाला व्हिडिओ प्राप्त होईल. ओके, 10च्या नंतर तुम्ही डेली पाहू शकता. कालची सूचना. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची सूचना, 11 फेब्रुवारीला आपल्याला सुट्टी असेल, म्हणजे परवा दिवशी 12 तारखेला आपण 11 आणि 12 तारखेचं दोन्हीचं विश्लेषण घेणार आहोत. तर पहा, आपण हे लेक्चर स्टॉप होण्याच्या पूर्वी किंवा ब्रेकमध्ये असं म्हणू शकतो, तर मी काय चर्चा करत होतो, तर इकॉनॉमिक सर्वे 2025नुसार जर तुम्ही पाहिलात तर 24% पुरुष हे लट्ट आहेत व 23% महिला लट्ट आहेत, बरोबर. मग ह्या जर आकडेवारीला तर तुम्ही जर चेक केलात ना, तर अगदी जो 16 वर्षाखालील जे बालक आहे ते पण लट्ट आहे असं तुम्ही म्हणू शकता, बरोबर आहे. मग मी उदाहरण घेतलेलं आहे, पहा, एक 16 वर्षाखालील एक मुलगा आहे, तो लट्ट झालेला आहे. किंवा माझंच उदाहरण घेऊयात, मी 16 वर्षाचा होतो, त्यावेळेस खूप लट्ट होतो. ओके, मी 10th क्लासमध्ये होतो, मी लट्ट होतो. मग आता या थेरीनुसार जर 16 वर्षाच्या मुलं आत्महत्या वगैरे करत आहेत किंवा सोशल मीडियाचं त्यांना व्यसन वगैरे लागलेलं आहे म्हणून आपण त्यांना काय म्हणत आहोत की डायरेक्टली तुम्ही सगळंच बॅन करा, ब्लँकेट बॅन करा असं म्हणत आहात ना. मग मी लट्ट झालेला आहे म्हणून माझं जेवण तुम्ही बंद करणार आहात का? म्हणजे पूर्ण ह्या व्यक्ती जेवायलाच नाही पाहिजे. म्हणजे अगदी 24% पुरुष लट्ट होत आहेत आणि 23% महिला लट्ट होत आहेत म्हणून आपण जेवण बंद करत आहोत का? तर बिलकुल नाही ना. मग तुम्ही असं ब्लँकेट बॅन करू शकत नाही. आय होप तुम्हाला गोष्टी समजत असतील की ब्लँकेट बॅन करणं म्हणजे आपण त्या गोष्टीकडे निग्लेक्ट करत आहोत. आपण समस्या सोडवत नाही तर समस्यापासून दूर पळत आहोत. आता इथं पण तेच सिच्युएशन होणार आहे. जर आपण ब्लँकेट बॅन जर केलं तर आपण त्या समस्याचं सोल्युशन न शोधता आपण पळून जात आहोत त्या सिच्युएशनला. मग आपल्याला काय करणं अपेक्षित आहे? सोल्युशन कसं असेल तर आपल्याला त्यावरती सोल्युशन शोधणं गरजेचे आहेत. मग आता तुम्ही सोल्युशन कसं शोधू शकता? तर आता पहा, सोल्युशन आपल्याला शोधत असताना ना रिसर्च करावी लागेल. आता तुम्ही जे सध्याला रिसर्च पाहत आहात, आता हे जे आर्टिकल आले ना त्यामध्ये पण त्यांनी तेच चर्चा केली आहे की इंडिया बेस्ड आपल्याकडे रिसर्चच नाही आहे. ओके, सोशल मीडियामुळे किंवा सोशल मीडियावर आपले विद्यार्थी काय पाहत आहेत याबद्दल तुम्ही रिसर्च वगैरे केली आहे का? तर बिलकुल नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? पहिल्यांदा आपल्या विद्यार्थ्यांवरती रिसर्च करावी लागेल. ओके, मग रिसर्च केल्यानंतर आपले विद्यार्थी तिथं जास्त काय पाहत आहेत व त्यांचं कदाचित ब्रेन वॉश होत आहे का हे तुम्ही तिथं काय करू शकता? चेक करू शकता. मग यासाठी सर्वात महत्त्वाची आहे रिसर्च. ओके, हा एक महत्त्वाचा पॉईंट तिथं बोलून गेलो. त्याच्यानंतर पहा, आज घडीला जर तुम्ही पाहिलात आता किंवा लोकसत्ताची फ्रंट बातमी मी सांगितलेलं होतं की ही बातमी लक्षात ठेवायची आहे. पहिल्या पेजवरती बातमी काय होती? कुठे गेलं पहिलं पेज? हे पहा, सेमीकंडक्टर क्षेत्रासह इतर महत्त्वाचे 11 करार केलेले आहेत. ओके, व आता यावर्षी आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये AI ची परिषद भरवत आहोत भारतामध्ये. मग आता अगदीच आपल्या देशामध्ये सेमीकंडक्टरला आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचं हब बनवणार आहोत व आपण आत्मनिर्भर भारत होणार आहोत सेमीकंडक्टरमध्ये. मग सेमीकंडक्टरला आपल्याला चालना देण्यासाठी पहा स्टडी करावं लागेल. ओके, पहिल्यांदा आपण रिसर्च केल्यानंतर आपल्याला त्याची स्टडी करून त्यावरती पहा इनोव्हेशन वगैरे करावं लागतील. मग इनोव्हेशन पण करण्यासाठी पहा आपल्या विद्यार्थ्यांना सांगावं लागेल ना किंवा इनोव्हेशन की हे अशा पद्धतीने, हे जे लॅपटॉप आहे ना, या लॅपटॉपमध्ये एक चिप असते. ओके, व हे जे प्रोसेसर आहे या प्रोसेसरवरून सगळे जे टास्क आहेत ते प्रोसेस केले जातात. हे ज्यावेळेस तुम्ही 16 वर्षाच्या बालकाला सांगता ना, तो त्यावेळेस इंटरेस्ट घेऊ शकतो, अन्यथा तो इंटरेस्टच घेणार नाही ना. मग आपल्याला सध्याला समस्याच त्या आहेत. आपण त्यावरती ब्लँकेट बॅन जर केलं ना तर ते विद्यार्थी कुतूहल पद्धतीने पाहणारच नाही कोणती गोष्टी. आता अगदीच तुम्ही पाहू शकता, एखादा लहान बालक आहे त्याला जर तुम्ही चंद्र वगैरे दाखवलं नाही किंवा खगोलाचा अभ्यासच दाखवला नाही तर
तो खगोल किंवा इस्रोबद्दल चर्चा करणार आहे का, तर बिलकुल करणार नाही ना. मग तसंच इथे पण आपल्याला काय अपेक्षित आहे की उद्याचं जे भविष्य आहे, भारताचं जे भविष्य म्हणून आहे ते 16 वर्षाचं बालक आहे. ओके, मग त्या बालकांना आपल्याला सांगणं गरजेचं आहे की बा हे गोष्ट पॉझिटिव्ह आहे व हे गोष्ट निगेटिव्ह आहे. तू जे पाहत आहेस ते चुकीचं आहे व तू हे पहा, त्या गोष्टी म्हणजे निगेटिव्ह गोष्टीच्या पाहण्याच्या ऐवजी तू पॉझिटिव्ह गोष्टी नक्की पहा. ओके, असं तुम्ही त्याला सांगू शकता. त्याच्यानंतर पहा, आपण जर पॉझिटिव्हली गोष्टीला त्याला एनकरेज केलं ना तर तो इंटरेस्ट घेईल त्या विषयामध्ये व इंटरेस्ट घेऊन ना आपण सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये नक्कीच पॉवरफुल राष्ट्र म्हणून उदयास येऊ. बरोबर, हा एक पॉईंट. त्याच्यानंतर पहा, आज घडीला जर तुम्ही इंस्टाग्राम त्यानंतर फेसबुक सगळे ॲप्लिकेशन आपण बंद केले पहा लहान मुलांसाठी. बरोबर आहे, पण तुम्हाला वाटतं का की असं केल्यानंतर सर्व सोल्युशन वगैरे तिथं सुटणार आहेत, तर बिलकुल नाही. मग काय करतील पहा विद्यार्थी, किंवा अगदीच याचं उदाहरण तुम्ही पहा 1991 पूर्वी ना ग्लोबलायझेशन नव्हतं आपल्या देशामध्ये. अगदी फॉरेनच्या वस्तू वगैरे येण्याला काय होतं पहा, बंदी होती. मग फॉरेनच्या वस्तू जर यायला बंदी असेल तर मग काय करायचे आपल्याकडे, तर त्या स्मगल केल्या जायच्या. आता पण अगदी आपल्या देशामध्ये पण पहा जे काय म्हणू शकता व्यसन आहे किंवा ड्रग्स आहेत, ड्रग्सला आपल्या देशामध्ये इलिगल आहे म्हणजे बंदी आहे. बरोबर, ड्रग्सला बंदी आहे. ड्रग्सला बंदी असल्यानंतर तरी देखील आपल्याकडे ड्रग्सचे वगैरे तिथं किंवा कायदे आहेत तशा पद्धतीने. मग ते का करण्यात आलेले आहेत कायदे, तर अगदी पहा स्मगलिंग केली जाते. ज्यावेळेस तुम्ही इलिगल करताना तर अगदी त्याचं काय बेकायदाशीर वापर करणं चालू होतं. मग जर तुम्ही इंडिया सेंट्रिक पहा, आता हा आपला प्यारा भारत आहे व ह्या इंडियाच्या वरचे जे सर्व्हर्स आहेत इथे जर तुम्ही यांना स्टॉप केले, इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सॲप वगैरे सर्व 16 वर्षाच्या बालकांसाठी आपण काय केले पहा, सर्व्हर स्टॉप केले. मग सर्व्हर स्टॉप केल्यानंतर ना जे आपले विद्यार्थी आहेत ते काय करतील, VPNचा वापर करायला लागतील. ओके, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क त्याला म्हणतात. व यावरून आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा VPN बद्दल, कारण भारत सरकारने VPNचे सर्व्हर भारतातच ठेवा असं म्हणून आदेश दिलेला होता. पण जास्त करून आता VPN आपल्या देशामध्ये राहिलेले नाही आहेत. ओके, त्यांचे जे सर्व्हर्स आहेत ते हटवलेले आहेत. यावरून UPSCला प्रश्न येऊ शकतो की VPNचे डाटा सेंटर भारतातच ठेवायचे आहेत का रूलनुसार. येस, 2024चे रूल्स आहेत मे महिन्यामधील, त्यानुसार VPNचे जे सर्व्हर असतील ते भारतातच ठेवायचं त्यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. डन. मग पहा VPNचा तिथं वापर होईल. त्याच्यानंतर पहा डार्क वेबचा वापर इथं जास्त वाढू शकेल. आता डार्क वेबचा वापर कसा वाढू शकेल, तर अगदीच पहा ना तुम्ही, म्हणजे जर त्यांना तुम्ही ह्या गोष्टी म्हणजे आज घडीला जे 16 वर्षीय बालक वगैरे आहे ती इंस्टाग्रामच्या रील्स वगैरे पाहिल. बरोबर, पण आता उद्या चालून जर त्याच्याजवळ इंस्टाग्रामची वेबसाईट वगैरे ॲक्सेस करण्यासाठी नसेल किंवा अन्य कोणत्या गोष्टी जर ॲक्सेस करायला नसेल तर मग ते काय करेल, लॅपटॉप तर त्याच्याजवळ आहे आणि इंटरनेट तर काळाची गरज आहे. मग इंटरनेट काळाची गरज आहे आणि लॅपटॉप जर समोर असेल तर तो काय करेल, मग चांगलंच पाहिजे का सर्व, तसं होणार नाही ना, निगेटिव्ह पण पाहू शकेलच गोष्टी. व यूट्यूबवर तशा पद्धतीने व्हिडिओ तर आहेतच ना. मग ती हाऊ टू ॲक्सेस डार्क वेब म्हटल्यानंतर मग तो कदाचित डार्क वेब वगैरे ॲक्सेस केला तर मग जे तुम्हाला आज घडीला दाखवायचं नव्हतं त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पुढे आपलं म्हणजे अधोगती होईल. मग यासाठीच भारत सरकारने कम्प्लिटली बॅन न करता याचे सोल्युशन शोधणं अपेक्षित आहे. व सोल्युशन मी दिलं आहे, पहिल्यांदा तुम्ही रिसर्च करा. ओके, म्हणजे लेखकांनी दिले आहेत बेसिकली हे सोल्युशन्स. तर पहिल्यांदा तुम्ही रिसर्च करा. रिसर्च केल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्यांना कुतूहल निर्माण करा की हे केल्यानंतर हे होतं. ओके, डायरेक्टली तुम्ही पहा असं डायरेक्टली ब्लँकेट बॅन केलं ना तर मग ते आणखी थोडं जास्त करायला लागतं. म्हणजे तुम्ही लहान मुलांची जर सायकोलॉजी पाहिली तर हे जर करू नको म्हटलं ना ते अगोदर करायला बघतं की का होतं, त्यामुळं मग तुम्ही त्यांना ना समजावून सांगणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर जे पॅरेंटिंग आहे, पॅरेंटिंगमध्ये पण तुम्ही विश्वासात घेऊन विद्यार्थ्यांना अगदी शाळा लेवलवरती वगैरे विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन आपण तिथं त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. मग अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लँकेट बॅनऐवजी थोडंसं त्यांना महत्त्व समजावून दिलं किंवा कुतूहल निर्माण केलं ना तर ते आपल्या भविष्यासाठी खूप बेटर असेल. अन्यथा प्रॉब्लेम काय होईल, आपण कदाचित हे सर्व ब्लँकेट बॅन करून चिरनिर्देत वगैरे झोपू, परंतु पुढची जी येणारी पिढी असेल ना त्यांच्यासाठी हे खूप घातक असणार आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे सध्याला येत आहे व अगदी भारत देशाला जर पुढे घेऊन जायचं असेल आपल्याला तर या लहान विद्यार्थ्यांची खूप गरज लहान विद्यार्थ्यांची आपल्याला मदत घ्यावीच लागेल. ओके, आय होप हा आर्टिकल आता तुम्हाला नक्की समजला असेल की ब्लँकेट बॅन इज नॉट सोल्युशन. ओके, तर अशा पद्धतीने आता आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.